Hello dear students, today we are going to discuss a new point, that is similar triangle or similarity of triangle. Both the names are or point are same. Okay, दोन्ही points दोन्ही पण बऱ्यापैकी सेम आहे. मग पहिला सिमिलर ही कन्सेप्ट पहिला आपल्याला बघावी लागेल, मगच आपल्याला पुढं ट्रायंगल वगैरे ती कन्सेप्ट बघावी. ओके, इतकी काही जास्त अवघड नाही. जर तुम्ही पेज नंबर 44 ओपन केलं, ओके, इन युअर टेक्स्टबुक देर इज पेज नंबर 44 असेल तर ओपन करू शकता. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाल्यानंतर ना तो पॉईंट स्टार्ट होतो. त्यामध्ये बघा टोटल 4 पेअर्स दिलेत आपल्याला. ओके, देअर आर 4 पेअर्स आर देअर. आता फर्स्टमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर देअर आर 2 ट्रायंगल्स आर देअर. वन ऑफ देम इज बिगर अँड सेकंड वन इज स्मॉलेस्ट. ओके, नेक्स्ट वन देअर आर 2 सर्कल्स आर देअर. ओके, सेम ॲज इट इज, वन ऑफ देम इज स्मॉलेस्ट अँड बिगर, अनदर वन इज बिगेस्ट or greatest. In their third figure there are 1 2 3. Okay, there are hexagon is given. Okay, there are 6 sides, that's why it is hexagon. In that under or inside there is another hexagon is given, and in second last one, that is there are 2 squares are given, that is one of them is smallest and second one is biggest. Okay, so downside there is description is given. Let's see, the pair of figures shown in each part have the same shape. आता तुम्ही जर पहिला शेप बघितला असेल तर ट्रायंगल्स आहेत, दोन्ही ट्रायंगल्स आहेत. सेकंड वन देअर आर बोथ आर सर्कल अँड थर्ड वन इज हेक्झॅगॉन अँड लास्ट वन इज देअर स्क्वेअर और क्वाड्रिलॅटरल. ओके, यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर शेप सेम आहे, फक्त त्याची साईड डिफरंट आहे. ओके, तिची जी काही साईड्स आहे ती काय होणार आहे, डिफरंट आहे. म्हणजे आपण बघितल्या क्षणी काय म्हणतो, दे आर सिमिलर. ओके, वर्ड भरपूर वेळा यूज केला. आता एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर ताजमहलचं पिक्चर. ओके, किंवा जर तुम्ही फोटोशॉपमध्ये किंवा फोटो गॅलरीमध्ये स्टुडिओमध्ये जर गेला असेल तर एका लाईननं म्हणजे साईज वाईज एकाच पिक्चर, ओके, एकाच व्यक्तीचे पिक्चर फ्रेम केलेले असतात. ओके, म्हणजे एक थोडीशी साईन मोठी असेल 4x4, नंतर 4x3, 2x2, 1x2, आयडेंटिटी साईज. ओके, जर तुम्ही यामध्ये बघितलं असेल तर एकाच व्यक्तीचं म्हणजे पर्सन जे असते त्या फोटोमध्ये किंवा काही थिंग्स, कोणतेही थिंग्स असू दे, एकच असते, फक्त त्याची साईज काय होत असते, म्हणजे रेशो, त्या रेशोमध्ये. ओके, त्या रेशोमध्ये काय केलेलं असते, कमी कमी किंवा जास्त होत असते. ओके, डिपेंड्स ऑन फिगर. ओके, डिपेंड्स ऑन फोटोज. ओके, यामध्ये अशा पिक्चरला आपण काय म्हणतो, सिमिलर फिगर्स. ओके, याच्या आशयाला काय म्हणणार आपल्याला, सिमिलर फिगर. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जो काय रेशो असतो साईजचा कमी होण्याचा किंवा जास्त होण्याचा तो सेम असतो. आणि जे अँगल्स असतात, ओके, जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं असेल, जर तुम्ही स्क्वेअर घेतला असेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण अँगल्स बऱ्यापैकी सगळे सेम असतात किंवा कॉन्ग्रन असतात म्हटलं तरी चालेल. ओके, अशाच वेळी आपल्याला याचा यूज करून आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. आता एकदम सिम्पल आहे, सिमिलर ट्रायंगल आणि सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, काही वेगळं नाही. यामध्ये काय सांगितलं बघा, कंडिशन दिले. ओके, त्यामध्ये कंडिशन दिले तुम्हाला, इन ट्रायंगल ABC. ओके, इन ट्रायंगल AB अँड C अँड ट्रायंगल PQR. ओके, याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी तुम्ही सिमिलर ट्रायंगल डिस्कस करणार आहे त्यावेळी आपण मोस्टली वी हॅव टू टेक 2 ट्रायंगल्स. या कंडिशनमध्ये आपण 2 ट्रायंगल घ्यायचे. आता करस्पॉन्डन्स बघितला असेल तर अँगल Aचा करस्पॉन्डिंग P येतो, Bचा करस्पॉन्डिंग Q आणि Cचा करस्पॉन्डिंग काय येतो R. ओके, आता इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, इफ पहिली कंडिशन सांगितली बघा, इफ फर्स्ट वन इज देअर अँगल A इज इक्वल टू अँगल P. ओके, अँगल Aचा करस्पॉन्डिंग अँगल जर P इक्वल असेल, अँगल B इज इक्वल टू अँगल Q and angle C is equal to angle R. ओके, आता तुम्ही इथं इज इक्वल टू ऐवजी जरी कॉन्ग्रंट सिम्बॉल शो केला तरी चालेल, बिकॉज इफ द मेजरमेंट्स आर इक्वल देन गिवन अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्यामुळे तुम्ही इथे इज इक्वल टू सिम्बॉल यूज करा, अदरवाईज कॉन्ग्रंट सिम्बॉल, बोथ आर सेम. अँड सेकंड कंडिशन, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. आता ABची करस्पॉन्डिंग साईड कोणते येणार आहे, PQ, दॅट इज AB अपॉन PQ. ओके, इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. ओके, या 2 कंडिशन जर फुलफिल होत असतील, ओके, म्हणजे या 2 कंडिशनपैकी कोणतेही कंडिशन असेल, ॲक्च्युली फर्स्ट कंडिशन असू दे किंवा सेकंड कंडिशन असू दे, अशावेळी ट्रायंगल ABC
सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर असते. ओके, म्हणजे त्यावेळी काय असणार आहे, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर काय असणार आहे, सिमिलर असणार. वी हॅव टू बाय युझिंग फिगर सिम्बॉल ट्रायंगल ए बी सी. सिमिलरचा सिम्बॉल बघा. ओके, लाईक यस बट व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ट्रायंगल पी क्यू आर. ओके, सिम्बॉलिकली आपण असं शो करतो ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. कधी या दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन इथं फुलफिल होत असेल, म्हणजे समजा ऑल साइड्स आर, ऑल अँगल्स आर इक्वल, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, देन गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. और आता याचं रीडिंग कसं करायचं आहे बघा, या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आहे आणि प्रत्येकामध्ये कोणतं साईन आहे, इज इक्वल टू. मग अशा वेळी त्याला आपण म्हणतो प्रोपोर्शन. इफ द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, हा रेशो करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन, देन ऑल्सो गिवन टू ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. शब्दांचा खेळ आहे बघा सगळा. रेशो that is numerator denominator, that is ratio of corresponding side, because corresponding side of AB is PQ. is equal to म्हणण्याऐवजी तो प्रोपोर्शनमध्ये असेल, इज इक्वल टू म्हणलं तरी चालेल, और प्रोपोर्शन, देन गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, त्यामध्ये दिले बाकीची सगळी इन्फॉर्मेशन हीच तुम्हाला पेज नंबर 46 वर आहे. ओके, यामध्ये रिमेंबर दिसमध्ये फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे बघा. ओके, जो काय फर्स्ट पॉईंट सांगितला तो म्हणजेच काय, इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स, okay, if the corresponding angles are, ओके, ज्यावेळी बघा आता इथं व्हाईस वर्सा दुसरे पण होतं, ज्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट, ओके, और करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल, करस्पॉन्डिंग अँगल्स, ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. ओके, इक्वल किंवा कॉन्ग्रंट म्हणला तरी चालेल. देन गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, म्हणजे एक कंडिशन तरी इनफ आहे आपल्याला, ज्यावेळी ऑल अँगल्स आर इक्वल, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, देन गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. तर एक्झॅक्टली याच्या अपोजिट म्हणजे थोडक्यात कॉन्व्हर्स. म्हणजेच काय, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ओके, व्हेन और इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर या दोन कंडिशन तुमच्या फुलफिल होणार आहेत. ओके, म्हणजेच काय, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल, करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. त्याच्या उलटं ही कंडिशन म्हणजे थोडक्यात बघा एकमेकांच्या डिपेंड आहे. ॲरोचा जर तुम्ही बघितला असेल, पहिल्या कंडिशनमध्ये ह्या कंडिशन फुलफिल होत असतील तर हे दोन ट्रायंगल सिमिलर, त्याच्या अपोजिट हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. मग त्यासाठी रिमेंबर दिसमध्ये म्हणजे ऑन पेज नंबर 47 या पॉईंट खाली एक पॉईंट दिला आहे बघा, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ओके, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन corresponding angles are congruent or equal, corresponding angles are congruent or equal, and corresponding sides are in proportion. proportion आला की म्हणजे रेशो शब्द वापरायची गरज नाही, और रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इक्वल, किंवा डायरेक्ट म्हणू शकता करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन. म्हणजे ते रेशो आणि इज इक्वल टू म्हणण्याऐवजी करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शन एवढं इनफ आहे. बघा तेच दिले, मी अनेकदा रीड करतो. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट यूज करा, अदरवाइज इज इक्वल टू यूज करा, नो प्रॉब्लेम. ओके, नाउ वी टेक वन सॉल्व एक्झाम्पल इज देअर इज स्मॉल सॉल्व एक्झाम्पल इज देअर इज वन फिगर. ओके, वी कीप ॲज इट इज. ओके, लेट्स सी. A, B and C, this one is 3, this one is 4. Okay, some information is shown in triangle ABC and triangle PQR in figure 3.57. Okay, so observe it and hence find the length of side AC. Okay, side AC and side PQ.
आता जर तुम्ही म्हणलं असेल तर इथे राईट अँगल ट्रायंगल दिसत असेल तुम्ही पायथागोरस थेरमनं पण काढू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, पण आपण तिथं पायथागोरस थेरम न जाता आपण सिमिलर ट्रायंगलचा यूज करायचा. आता जर तुम्ही बघितलं असेल, आता बघा कोणत्याही दोन ट्रायंगलमध्ये जर पेअर ऑफ टू अँगल्स, ओके, ही एक पेअर आणि ही दुसरी एक पेअर कॉन्ग्रन असेल किंवा इज इक्वल टू असेल तर ऑटोमॅटिक ही जी काय थर्ड पेअर आहे ती पण काय असते, इक्वल असते. म्हणजे काय सांगितलं बघा, इन अ ट्रायंगल if the pair of two corresponding angles, okay, pair of two corresponding angles are congruent, then automatically third pair is also equal or congruent. ज्यावेळी कोणतेही दोन पेअर्स, ओके, if the any two pairs of corresponding angles are equal or congruent, then automatically third pair is also equal or congruent. मग जर तुम्ही बघितलं असेल आपल्या इथले कंडिशन फुलफिल होते. फर्स्ट पेअर अँगल ए इज इक्वल टू अँगल पी, angle B is equal to angle Q and angle C is equal to angle R. Therefore, triangle ABC, similar triangle का होईल बघा, PQR. ओके, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. मग याच्यानंतरचा पॉईंट काय होणार, when two triangles are similar its corresponding sides are in proportion. म्हणजेच काय होणार बघा, AB upon PQ is equal to BC upon QR इज इक्वल टू AC अपॉन PR. ओके, रिझन का होणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. AB ची व्हॅल्यू 3, PQ ची व्हॅल्यू डोंट नो, सो ॲज इट इज ठेवू आपण. इज इक्वल टू BC ची व्हॅल्यू किती आहे बघा 4, QR ची व्हॅल्यू 6, AC ची व्हॅल्यू डोंट नो अँड PR ची व्हॅल्यू बघा 7.5. ओके, आता यामध्ये काय करू, पहिला हे दोन रेशो कम्पेअर करू. ओके, म्हणजेच काय होणार बघा, या दोन्ही रेशोमध्ये आपण जर इथं कंपॅरिझन केलं, दॅट इज 3 अपॉन PQ इज इक्वल टू 4 अपॉन 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, दॅट इज PQ मल्टिप्लाय बाय 4, दॅट इज 4PQ इज इक्वल टू 6 3s are 18, 6 3s are 18. 4 is multiplication goes in division, that is PQ is equal to 18 upon 4. Therefore PQ is equal to 4 4s are 16, remain 2, that is 4 5s are, that is PQ किती येणार आहे 4.5. PQ किती येईल बघा 4.5. तसंच आपल्याला हे दोन रेशो कंपेअर करायचं आता, दॅट इज 4 upon 6, 4 upon 6 is equal to AC upon 7.5. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 6 मल्टिप्लाय बाय AC is equal to 4 multiplied by 7.5, that is AC is equal to, that is 30 upon 0. Okay, that is 30 upon 6, that is AC is equal to 6 5s are, that is AC is equal to 5. ओके, AC 5 आला आणि PQ किती आला 4.5. म्हणजे आपण काय केलं बघा, फर्स्ट वी मेन्शन गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. कधी शो केले, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. ओके, ऑल करस्पॉन्डिंग बाकीचं रायटिंग ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहेत. ओके, मी फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट शो केला. यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, टू ट्रायंगल्स, टू करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल, देअरफॉर गिवन रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. ओके, आणि याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर फर्स्ट वी कम्पेअर फर्स्ट टू रेशो अँड नेक्स्ट वी कम्पेअर लास्ट टू रेशो, देन वी विल गेट PQ अँड AC. ओके, अशा पद्धतीनं आपण सॉल्व एक्झाम्पल आणि जो काय प्रॅक्टिस सेट्स आपलं हे आहे तो कंप्लीट केलं. चला प्रॅक्टिस सेट 3.5 पण कंप्लीट करू. काही इतका काही जास्त मोठा नाही, त्यामुळे याच व्हिडिओमध्ये होऊन जाऊ दे. फक्त कन्सेप्ट काय समजली का बघा, when two triangles are similar if corresponding angles are equal and corresponding sides are in proportion, and vice versa when two triangles are similar corresponding angles are equal and corresponding sides are in proportion. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे या लेसन मधला. सो नोटबुकमध्ये तुम्ही लिहिताना जो काय ऑन पेज नंबर 46 टॉपचा जो पार्ट आहे, ओके, तितकाच लिहायचा आहे. आणि त्यानंतर रिमेंबर दिस ऑन पेज नंबर 47, ते रिमेंबर दिस बॉक्समधला इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर जो सॉल्व एक्झाम्पल जे आता आपण एक्सप्लेन केलं ते तिथं लिहायचं आहे. ओके, लेट्स सी. ओके, लेट्स सी प्रॅक्टिस सेट. That is 3.5 maybe, that is 3.5.
Okay, let's see first example. Okay, triangle XYZ similar triangle LMN. Okay, it is simple. Triangle XYZ similar triangle LMN. Okay, then write the corresponding angles of two triangles and also write the ratio of corresponding sides. एकदम सिंपल. ओके, पहिला आन्सर मध्ये काय होणार, ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल LMN. आणि आता जस्ट बघितलं, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. मग एक्स हा करस्पॉन्डिंग अँगल L, देअरफॉर अँगल X इज इक्वल टू कॉन्ग्रुएंट विचारले का इज इक्वल टू विचारले बघा, करस्पॉन्डिंग. ओके, अँगल X इज इक्वल टू अँगल L. नेक्स्ट अँगल Y इज इक्वल टू अँगल M अँड अँगल Z इज इक्वल टू अँगल N. वाटल्यास पुढे रिझन शॉर्टमध्ये काय लिहायचं बघा, ॲडव्हान्समध्ये सांगतो. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, यस वापरलं आहे आपण, कॉन्ग्रुएंटमध्ये C वापरत होतो, इथं आपण यस घेतले. दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि रेशो लिहायचा आहे, XYचा रेशो, XYची करस्पॉन्डिंग साईड कोण देणार, LM. दॅट इज XY अपॉन LM इज इक्वल टू YZ अपॉन MN इज इक्वल टू XZ अपॉन LM. पुढे रिझन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, दॅट इज CSST. इतकंच आहे, बाकी काही नाही. बघा लिहून घ्या वाटल्यास ते. मग सेकंड एक्झाम्पल बघू आपण, एकदम सिंपल आहे सेकंड एक्झाम्पल. लाईक सेकंड सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, काही जास्त अवघड नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघू, दॅट इज हेच ट्रायंगल आहे. ओके, ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल काय दिले बघा, PQR. ओके, आणि त्यामध्ये मी क्वेश्चन रीड करतोय. आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट द रिमेनिंग लेंथ ऑफ ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQRच्या फक्त PQची लेंथ दिली आपल्याला, आणि आपल्याला QR आणि PRची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एकदम सिंपल आहे. सो सोल्युशनमध्ये काय होईल बघा, ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR and when two triangles are similar corresponding sides are in proportion, that is काय होणार, XY upon PQ is equal to YZ upon QR is equal to XZ upon PR. okay, that is corresponding sides of similar triangle. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. बघा तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं असेल, XYची व्हॅल्यू दिली आपल्याला, XYची व्हॅल्यू 4, PQची व्हॅल्यू दिली दॅट इज 8 इज इक्वल टू YZची व्हॅल्यू 6 आणि XZची व्हॅल्यू 5 आणि बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, जसं सॉल्व एक्झाम्पलमध्ये केलं तर तसंच करू. क्वेश्चन नंबर 1 आणि हा 2 कम्पेअर करू. दॅट इज काय होणार बघा, 4 अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन QR. ओके, आता इथं वाटल्यास तुम्ही शॉर्टमध्ये बघा, 4 1 जार 4, 4 2 जार 8, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं QR इंटू 1 दॅट इज QR इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे, 12. सेम वे फर्स्ट आणि लास्ट कम्पेअर करा. दॅट इज 4 अपॉन 8 इज इक्वल टू 5 अपॉन PR. ओके, सेम ॲज इट इज 4 1 जार 4, 4 2 जार 8, PR इंटू 1 दॅट इज PR इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 5 and that is equal to 10. so PR is equal to 10. झालं, आपलं आन्सर संपलं. ओके, आता जो क्वेश्चन नंबर 3 आहे, तुम्हाला थोडंसं ओरल एक्सप्लेन करणार, कारण की इथं बाय युझिंग कॅल्क्युलेशन, ओके, बाय युझिंग स्केल, रूलर, बाकीचं साहित्य यूज करून तुम्हाला हे करायचं आहे. मी थोडंसं रफली आयडिया देईन, ते तुम्ही घरी करायचं आहे एक्झाम्पल. ओके, काय सांगितलं, ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपल्याला काय करायचं सांगितलं, पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे. पण कधी असणार आहे दोन ट्रायंगल सिमिलर, व्हेन ऑल अँगल्स आर इक्वल. ओके, ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स. मग मी रफमध्ये जर तुम्हाला दाखवलं असेल, समजा दोन ट्रायंगल घेऊ आपण, XYZ, हे तुम्ही काय करायचं बाय युझिंग स्केल, प्रोट्रॅक्टर. ओके, दोन ट्रायंगल आपण समजा जर घेतले XYZ आणि PQR, हे तुम्हाला दोन ट्रायंगल ड्रॉ करायचे असेल, ॲटलिस्ट काय करावं लागेल, ओके, अँगल वायला अँगल Q ड्रॉ करायचा. ओके, म्हणजे अँगल तुम्ही इन युअर हँड, तुम्ही Y किती घेताय तितकाच अँगल Q घ्या. ओके, आणि त्यानंतर अँगल Z जितका घेणार तितकाच अँगल काय घ्यायचा, R घ्यायचा. ओके, ऑटोमॅटिकली थर्ड पेअर काय येते, इक्वल येते. म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही काय करता ना, YZ आणि QR काढा. मग माझ्यामध्ये काय करा, समजा YZ जर तुम्ही 3 सेंटीमीटर ड्रॉ करत असाल,
तर क्यू आर 6 सेंटीमीटर घ्या. ओके. आणि त्यानंतर काय करायचं बघा, अँगल वाय चॉईस इज युअर्स. अँगल वाय जितका घेणार तितकाच अँगल क्यू घ्यायचा. ओके. तुम्ही कितीही घ्या. ओके. त्यानंतर अँगल झेड जितकाच अँगल काय घ्यायचा आहे, अँगल आर घ्यायचा. त्यानंतर ही कंप्लीट फिगर करायची. ओके. त्यानंतर हे बाकीचे मेजरमेंट काउंट करायचे. बाकीचे मेजरमेंट काय करायचे, काउंट करायचे बाय युझिंग स्केल. तर इथं तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. आय डोंट नो विच इथं काय कमी येईल, कारण की तुम्ही अँगल किती घेत आहे त्याच्यावर हे फिगरचे एक्झाम्पल. समजा फॉर एक्झाम्पल मी YZ3 आणि QR 6 सेंटीमीटर घेतले. मग यामध्ये काय करायचं, पहिला YZ/QR घ्यायचं. ओके. दॅट इज 3/6. जर तुम्ही बघितलं असेल तर 1/2. ओके. हे इक्वेशन नंबर 1 येईल. तसंच तुम्ही काय घेणार, XY/PQ घेणार आहे. ओके. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, त्याचा रेशो किती येतो तो इक्वेशन नंबर 2 द्या. त्यानंतर XZ/PR घ्या, त्याचा रेशो घ्या, त्याचा ॲन्सर किती येतो इक्वेशन नंबर 3 बघा. जर तुम्हाला असं लक्षात येईल, इथं जर 1/2 आले, इथं पण कदाचित 1/2 येणार आहे आणि इथं पण तुमचं किती येणार आहे, 1/2 येणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही फिगर ॲक्युरेट ड्रॉ करणार आहे त्यावेळी. मग अशावेळी फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 YZ/QR इज इक्वल टू XY/PQ इज इक्वल टू XZ/PR येणार. तुम्ही फिगर कशी ड्रॉ करणार आहे, ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल PQR जसं मी तर रफली दाखवले तसेच तुम्ही YZ आणि QR 3 घ्या, 6 घ्या, तुम्हाला काही घ्यायचं असं घेऊ शकता. इथं 4 घ्या, 8 घ्या, 4 घ्या, 6 घ्या, इट इज युअर चॉईस. ओके. तुम्ही काय घेता हे तुमच्या हातात आहे. मी फक्त तुम्हाला एक हिंट दिले. त्यानंतर मेन कंडिशन काय, वायचा इतका अँगल क्यू घ्यायचा. मग तुम्ही तो 60 घ्या, 70 घ्या, काही घ्या. ओके. झेडच्या इतकाच काय घ्यायचा, आर घ्यायचा. मग तो 50, 40, 30 वॉटेवर. ओके. ऑब्च्युअस अँगल घेतला तरी चालेल. मग त्यानंतर हे मेजरमेंट तुम्ही बाय युझिंग स्केल ॲक्युरेट फाइंड आउट करायचं. त्यानंतर आता इथं जसं मी 3 आणि 6 घेतलं, त्याचा रेशो 1/2. तसंच XY आणि PQची जी व्हॅल्यू येते ती तुम्ही मेन्शन करा. त्याचप्रमाणे XZ आणि PRची व्हॅल्यू मेन्शन करा आणि त्यानंतर चेक करा ते प्रोपोर्शनमध्ये येतात का, म्हणजेच तो रेशो इक्वल येतो का तो चेक करायचा. ओके. दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड आवर प्रॅक्टिस सेट 3.5. नेक्स्ट व्हिडिओ वी हॅव टू स्टार्ट प्रॉब्लेम सेट 3. ओके. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये मग ते टोटल 8 एक्झाम्पल्स आहे ते आपण बघणार आहोत. सो आज आपण इथं थांबतोय. थँक्यू. कंप्लीट करा प्रॅक्टिस सेट. इतकंच आहे 3.5.